नमस्कार. मनीषा टेस्टी रेसिपीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत. आज मी गुरुपौर्णिमा निमित्त गोड रेसिपी बनवणार आहे, प्रसादाचा शिरा. पौर्णिमा असल्यामुळे त्या निमित्ताने काही घरात प्रसादाचा शिरा हमखास बनवला जातो, पण काहींचा शिरा करताना तो कोरडा येतो आणि जास्त तूप टाकूनही कोरडाच बनतो. त्यासाठी इथं मी माझ्या पद्धतीने आज तुम्हाला हा शिरा कमी तुपात मस्त रसरशीत आणि लुसलुशीत अगदी कापसासारखा कसा बनवायचा ते काही टिप्ससह आणि स्टेप बाय स्टेप सांगणार आहे. अगदी अचूक प्रमाणासह सगळी माहिती मी शेअर केलेली आहे. त्यामुळे नवं शिकणाऱ्यांसाठी आणि ज्यांचा शिरा काही केल्या बिघडतोच त्यांच्यासाठी नक्कीच आहे. तेव्हा ही रेसिपी शेवटपर्यंत पहा आणि आवडली तर कमेंट करा आणि एक लाईक सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. आता सुरुवातीला शिरा करण्यासाठीचे साहित्य बघूया. तर इथं मी 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा मी बारीकच घेतलेला आहे आणि तुम्ही कोणत्याही एका वाटीचं माप सेट करून घ्यायचं आहे. त्याच वाटीने पाऊण वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी साखर घेतलेली आहे. 8 ते 10 बदामचे काप घेतलेले, 8 ते 10 मनुके घेतलेले. इथं पिवळ्या कलरचे मनुके घेतलेले मी. नंतर तुम्हाला अजून काही ड्रायफ्रूट्स टाकायचे असेल तर तेही टाकू शकता. आता दुधाचं माप आपण सेट करून घ्यायचं आहे. तर एका पातेल्यामध्ये मी 2.5 वाटी दूध घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे. तर आपल्याला पाणी हे अशासाठी घ्यायचं की रवा हा थोडासा फुलतो आणि छान मस्त मऊसूत असा आपला शिरा येतो. त्यासाठी अर्धी वाटी पाणी घ्यायचं. पण मी 3 वाटी हे दूध आणि पाणी याचं मिश्रण घेतलेलं आहे. आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे. नंतर आता आपण शिरा कसा करायचा ते बघणार आहोत. तर त्यासाठी इथं कढई गरम करायला घेतलेली गॅसवर. नंतर त्यामध्ये साजूक तूप टाकून घ्यायचं आहे. आता या तुपामधलं मी 1 चमचा तूप शिल्लक राहू दिलेलं आहे. तर मी ते कशासाठी नंतर सांगते. तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतर त्यामध्ये बदामचे काप आणि मनुके टाकून घेते आणि व्यवस्थित त्यांना हलवून घ्यायचं आहे असं तुपामध्ये. आणि मनुके थोडेसे असे फुगले की ते काढून घ्यायचे. असं जळू वगैरे द्यायचे नाही त्यांना. थोडेसे असे टम्म फुगतात तेव्हा लगेच काढून घ्यायचे त्यांना. तर इथं बघू शकता या पद्धतीने तुम्ही यामध्ये अजून ड्रायफ्रूट्स टाकू शकतात. आता त्याच तुपामध्ये मी हे रवा टाकून घेते. तर तूप एकदम कडकडात गरम असायला हवं तेव्हाच रवा टाकायचा. मंद असं तूप गरम झालेलं असतं त्याच्यामध्ये टाकायचा नाही, नाहीतर रवा व्यवस्थित फुलत नाही आणि तूपही व्यवस्थित सुटत नाही मग रव्याला. आणि हा रवा मंद आचेवरच व्यवस्थित तुपामध्ये परतून घ्यायचं आहे. साधारण 3 ते 4 मिनटं याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. म्हणजे बघा असं तूप सुटतं तोपर्यंत याला व्यवस्थित परतायचं आणि एकसारखं असं हलवत राहायचं, नाहीतर रवा हा लवकर करपतो, लालसर बनतो. आता रवा आपला भाजला गेलेला आहे आणि त्याच्यामध्ये जे आपण दूध आणि पाण्याचं मिश्रण घेतलेलं होतं ते गरम करून घेतलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे आता. तर टाकताना सुद्धा गॅसची फ्लेम कमीच ठेवायची किंवा बंद करून घ्यायचा गॅस आणि तेव्हाच हे हळूवार दूध टाकत राहायचं. म्हणजे जे तूप असतं आपलं ते व्यवस्थित रव्याला सुटतं. आणि दूध टाकत असताना थोडं थोडं करत टाकत जायचं आणि असं रव्यामध्ये मिक्स करत जायचं या पद्धतीने. आता सगळं दूध टाकून झालेलं आहे हे बघा. आणि मी आता व्यवस्थित हे एक वेळा परत मिक्स करून घेणार आहे. गॅसची फ्लेम मी लो ते मिडियमच ठेवलेली होती. एकदम मंद आचेवरच हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे. आता हे मिश्रण हलवल्यानंतर आता त्यावर मी झाकण ठेवून घेणार आहे. झाकण ठेवून आपल्याला फक्त 1 मिनटं अशी ही वाफ आणून घ्यायची आहे. 1 मिनटानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे आणि आता बघू शकता हे सगळं मस्त मिश्रण असं लुसलुशीत झालेलं आहे. दूध आणि पाण्याचं मिश्रण पूर्ण आटलं गेलेलं आहे त्याच्यातलं. आता आपण त्यामध्ये साखर टाकून घेणार आहोत. तर साखर टाकल्यानंतर हे वेळा परत असं व्यवस्थित मिक्स करायचं. जास्त असं हलवायचं नाही, फक्त असं 1 मिनिट हलवून घ्यायचं, परतून घ्यायचं आणि नंतर त्यावर आता मी परत झाकण ठेवून याला वाफ देऊन घेणार. असं झाकण ठेवल्यामुळे काय होतं तर शिरा हा मस्त असा शिजला जातो आणि लुसलुशीतपणा त्याला येतो. त्यामुळे 2 ते 3 वेळा आपल्याला असं झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि शिरा व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. तर आता मी झाकण काढून परत 1 वेळा असं व्यवस्थित परतून घेणार आहे. तर बघू शकतात
यामध्ये टाकलेली साखर पूर्णपणे विरघळली गेलेली आहे आणि शिरा बघा किती मस्त लुसलुशीत आलेला आहे. तर त्यामध्ये मनुके आणि बदामचे काप आहेत ते टाकून घ्यायचे आहेत आणि परत एक वेळा व्यवस्थित हे परतून घ्यायचं आहे. परत अर्धा मिनिट मी हे व्यवस्थित परतून घेणार आहे. तुम्ही याच पद्धतीने हा शिरा एक वेळा नक्की ट्राय करून बघा. खरंच खूप छान येतो आणि कमी तुपामध्ये हा बनतो. जे तूप कमी खात असतील त्यांच्यासाठी तर खूप छान पद्धत आहे ही. नंतर आता शेवटी मी जे वेलची पूड आहे ती टाकून घेते. वेलची किंवा आपण शिऱ्यामध्ये किंवा कोणत्याही पदार्थात शेवटी टाकायची, म्हणजे तिचा फ्लेवर हा मस्त राहतो आणि चवही खूप छान येते. आता राहिलेलं जे तूप होतं, जे मी 1 चमचा काढून ठेवलेलं होतं, ते आता शेवटी टाकून घ्यायचं आहे. हे बघा मी थोडंसं राहिलेलं होतं तूप वाटीमध्ये, ते थोडा शिरा टाकून परत काढून घेतलेलं आहे आणि एक वेळा असं थोडंसं मिक्स करून घ्यायचं आहे. आता परत आपण थोडीशी त्याला अजून वाफ देऊन घेणार आहोत. तर त्यासाठी मी झाकण ठेवून एक अर्धा मिनिट फक्त त्याला वाफ देऊन घ्यायची आहे. म्हणजे जे तूप असतं ते व्यवस्थित शिऱ्यामध्ये सुटतं. हे बघा कडेकडेला तुम्हाला दिसतच असेल मस्त तूप सुटलेलं आहे आणि लुसलुशीत असा आपला हा शिरा तयार आहे. तर मी गॅस बंद करून हा एका बाउलमध्ये काढून घेते. प्रसादाचा शिरा हा खूप छान बनतो. तुम्ही ह्या पौर्णिमेला, जी गुरुपौर्णिमा आहे, तिला नक्की ट्राय करून बघा. किंवा तुम्ही सत्यनारायणाची पूजा करत असाल तर त्यालासुद्धा तुम्ही हा प्रसादाचा शिरा नक्की ट्राय करा. याच्यासोबत तुम्ही जी केळी असते ती ठेवून घेतली तर खूप छान टेस्ट लागते. आता प्रसादाचा शिरा म्हटला तर तुळशीचं पान हे आलंच आणि तुळशीच्या पानाशिवाय प्रसादाचा शिरा हा म्हटलाच जात नाही. तर त्यासाठी मी तुळशीचं पान यावर ठेवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान आपला लुसलुशीत अगदी कापसासारखा आणि मऊसूत असा आपला रसरशीत असा प्रसादाचा शिरा तयार आहे. तर तुम्हाला चमच्यामध्ये मी दाखवते. तर बघा किती छान दिसतोय, असं बघताच क्षणी खावंसं वाटतंय ना. तर पटकन तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा. मी सांगितलेल्या टिप्स फॉलो करा. मी सांगितलेल्या पद्धतीनुसार स्टेप बाय स्टेप याच पद्धतीने तुम्ही हा शिरा बनवून बघा. खूपच आवडेल सगळ्यांना. आणि तुम्ही हा शिरा मुलांच्या टिफिनमध्ये किंवा मिस्टरांच्या डब्यातसुद्धा देऊ शकता किंवा नाश्त्यासाठी, दुपारच्या नाश्त्यासाठीही करू शकता. 2 पाहुणे घरी आल्यानंतर जर तुमच्याकडे तूप थोडंच शिल्लक असेल तर कमी तुपामध्ये मस्त असा लुसलुशीत शिरा तुम्ही बनवू शकता. एक वेळा नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबही नक्की करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.